राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आणि राज्य शासनाच्या वतीनं आज राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची पहिली जयंती साजरी करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी आणि शासनाने केलेलं आहे. या निमित्ताने एक सप्ताह सेवेचा सप्ताह म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं आणि स्वर्गीय अजितदादांना जे अभिप्रेत होतं अशा सगळ्या कल्पना या सेवा सप्ताहामध्ये घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही वाढदिवस आहे आणि म्हणून आम्ही राज्यभर वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिरही आयोजित केलेली आहे. सर्व प्रकारच्या रोगासाठी गरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून त्याचं आयोजन आपण केलेलं आहे. दादांना जे आवडत होतं वृक्षारोपण, स्वच्छता, वक्तशीरपणा या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या सेवा सप्ताहामध्ये केलेला आहे आणि सगळ्या राज्यभरामध्ये आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशा रीतीनं दादांची जयंती आम्हाला साजरी करावी लागेल. दुर्दैवानं नित्य नवीन आमच्यावर आणलेली आहे आणि आज सर्व कार्यकर्त्यांनी दादांचं स्मरण, दादांच्या आठवणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता तरी दादांच्या जीवनावर एक चांगलं व्याख्यान ठेवून ते पुन्हा एकदा स्मृती जागृत केलेली आहे. त्या अजितदादांच्या पहिल्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पवार साहेबांची आणि देशाचे प्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट कशासाठी होती मी आत्ताच व्यासपीठावर मला फोटो दाखवल्यानंतर कळालं. आता त्यामध्ये कशासाठी ते भेटते मला माहिती नाही, परंतु पवार साहेबांना लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्या ज्या वेळेला जातात त्याच्यावेळेला भेटून देशाचे प्रश्न त्याच्याजवळ मांडण्याची त्याची पहिल्यापासूनची पद्धत राहिली आणि मला वाटतं त्यासाठी त्यांची भेट असेल आणि बाकी जी काय भेट असेल ते लगेच कळेल आपल्याला काय राजकीय यामध्ये आहे की नाही याची काय मला माहिती आहे. आता साहेबांची तब्येत फक्त त्या सातत्याने त्या साहेबांच्यावर असतात त्यामुळे ते गेले असतील. मी आज एक असा फोटो बघितला की ते ऑफिसमध्ये पाऊल ठेवताना मोदी साहेब स्वतः जाऊन त्यांना हाताला धरून त्यांनी आणलेला. ते साहेबांची तब्येत ही थोडीशी नाजूक आहे, आम्ही अनेक वेळा पाहिलेला आहे. त्यांची काय मला माहिती काय असेल तर साहेब स्पष्टपणानं ते सांगतील. एका बाजूला सगळे भेट ते आता इंडियामध्ये सगळे एकत्र आहेत. आज ते दिल्लीत जाणार होते ते भेटले असतील.